मित्रांनो, आज मी स्टेम सेल ट्रान्सप्लांटेशन किंवा पेशींचं प्रत्यार्पण ह्याच्यावरती थोडक्यात बोलणार आहे पुढच्या काही मिनिटात. तर स्टेम सेल ट्रान्सप्लांटेशन म्हणजे काय, ज्याला जुन्या काळात आपण म्हणायचो बोन मॅरो ट्रान्सप्लांट. तर ट्रान्सप्लांटेशन हे दोन प्रकारचं असतं, ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट आणि ॲलोजेनिक स्टेम सेल ट्रान्सप्लांटेशन. ऑटोलॉगस म्हणजे काय, ऑटो म्हणजे स्वतःच्याच पेशी घेऊन स्वतःला परत केल्या जातात. तर या कुठल्या कुठल्या आजारात हे केलं जातं, तर रिफ्रॅक्टरी लिम्फोमास म्हणजे रक्ताचे कॅन्सर्स, ज्याला लिम्फोमा असं म्हटलं जातं, किंवा मल्टिपल मायलोमा. यात काय केलं जातं, पहिल्यांदा आजार नियंत्रणात आणला जातो, त्यासाठी काहीतरी किमोथेरपी दिली जाते. मायलोमा असू दे किंवा लिम्फोमा असू दे, त्याला पहिले किमोथेरपी दिली जाते आणि मग तो एकदा नियंत्रणात आला की त्या पेशंटचेच पेशी काढले जातात. आता ही पेशी काढण्याची प्रक्रिया कशी असते, तर पेशंटला पहिल्यांदा काही ग्रोथ फॅक्टर दिले जातात, ज्याच्यानी बीज जे आपल्या हाडात असतं ते बाहेर रक्तात येतं आणि मग आपण जसं प्लेटलेट देतो तेच मशीन असतं, त्याच्यातनं आपण स्टेम सेल्स काढतो. ते स्टेम सेल्स 4 डिग्री सेंटीग्रेडला फ्रीजसारखं एक हे असतं त्याच्यात ठेवले जातात आणि मग त्या पेशंटला किमोथेरपी दिली जाते. काही वेळा एक सिंगल किमोथेरपी दिली जाते किंवा 5 दिवसावरती किमोथेरपी दिली जाते. त्याच्याने जे काही राहिलेले कॅन्सरचे सेल्स असतील ते नष्ट केले जातात आणि मग जे आपण स्टोअर केलेले सेल्स आहेत, बीज आहे, ते परत पेशंटला दिलं जातं. याला म्हणतात ऑटो का स्वतःचे सेल्स घेतलेत आणि स्वतःला परत केलेले आहेत. आणि ह्याच्यानी लिम्फोमाज जे रिफ्रॅक्टरी असतात त्याच्यात साधारणपणे 60 ते 70% लोक पूर्ण बरी होतात. त्यामुळे ही क्युरेटिव्ह ट्रीटमेंट आहे, स्पेशली लिम्फोमा सारख्या आजारांसाठी जे साध्या किमोथेरपीला दाद देत नाही. आता आपण ॲलोजेनिक स्टेम सेल ट्रान्सप्लांटेशनबद्दल बोलूया. ॲलो म्हणजे डोनर दुसरा असतो, म्हणजे स्वतःच पेशंट डोनर नसतो, म्हणजे पेशी दुसऱ्याकडनं घेतल्या जातात आणि मग पेशंटला दिल्या जातात. आता ह्या ॲलोजेनिक स्टेम सेल ट्रान्सप्लांटेशन कशात केलं जातं, तर एक म्हणजे ल्युकेमियाज जे साध्या किमोथेरपीला दाद देत नाहीत, किंवा काही आजार ज्याच्यात रक्त तयार होण्याची प्रक्रियेत डिफेक्ट असतो, ते थॅलेसेमिया असू शकतील जे अनुवांशिक आहेत, किंवा हिमोग्लोबिनोपॅथी जे अनुवांशिक आहेत, किंवा अप्लास्टिक ॲनिमिया म्हणजे पेशींचं प्रोडक्शन किंवा नापीक जमीन कशी होते तसं नापीक हाड होतं. तर ह्यात काय केलं जातं, सगळ्यात पहिल्यांदा डोनर म्हणजे जो स्टेम सेल्स किंवा बीज देणार आहे त्याचं सिलेक्शन केलं जातं आणि त्याचबरोबर पेशंटला बाकीच्या दृष्टिकोनातनं तो रेडी आहे की नाही, म्हणजे हृदयाचे काही विकार नाही येत ना, त्याला फुफ्फुसाचे काही विकार नाही येत ना, आजार नियंत्रणात आहे ना, जर कॅन्सर असेल तो नियंत्रणात असायला पाहिजे, मगच ट्रान्सप्लांट करून उपयोग असतो. यात काय केलं जातं, 2 सायमल्टेनियसली गोष्टी केल्या जातात. एक म्हणजे डोनरकडनं पेशी घेण्यासाठी मगाशी मी म्हटल्यासारखं काही ग्रोथ फॅक्टर दिले जातात, GCSF म्हणतात त्याला, ग्रॅन्युलोसाइट कॉलनी स्टिम्युलेटिंग फॅक्टर. ते डोनरला, जो जनरली बहीण किंवा भाऊ असेल, त्याला दिले जातात. त्याच्याने जे बीज असतं ते रक्तात येतात, म्हणजे स्टेम सेल्स आपण म्हणू शकतो, आणि मग ते प्लेटलेट फेरेसिस जसं आपण करतो तसेच हे स्टेम सेल्स काढून घेतले जातात. ही झाली एक प्रक्रिया. सायमल्टेनियसली म्हणजे त्याच वेळी जेव्हा या डोनरला किंवा भावाला किंवा बहिणीला आपण स्टेम सेल्स मोबिलायझेशनसाठी ग्रोथ फॅक्टर देत असतो, त्याच वेळी पेशंटला सुद्धा आपण किमोथेरपी देत असतो. ही किमोथेरपी देण्याचा हेतू काय असतो, एक आपण जे काही कॅन्सरचे सेल्स आहेत ते नष्ट करतो. 2 या किमोथेरपीने आपण जागा तयार करण्याची प्रयत्न करत असतो. आणि 3 याच्याने प्रतिकारशक्ती थोडीशी कमी केली जाते, कारण आपण जे काही स्टेम सेल्स दुसऱ्याकडनं देणार ते फॉरेन आहे, ते ॲक्सेप्ट करण्यासाठी प्रतिकारशक्ती थोडीशी कमी असली पाहिजे. तर हे 3 साध्य होण्यासाठी आपण किमोथेरपी दिली जाते. आता हे कुठल्याही साध्या रूममध्ये केलं जात नाही, याला हिपा फिल्टर रूम्स लागतात, जिथं इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमीत कमी असतात. तर पेशंटला आपण त्या हिपा फिल्टर रूममध्ये ठेवत असतो, त्या पेशंटला आपण किमोथेरपी देतो. त्या किमोथेरपीने मी आत्ता सांगितल्यासारखे 3ही गोष्टी साध्य केल्या जातात. सायमल्टेनियसली ग्रोथ फॅक्टर देऊन स्टेम सेल्स काढले जातात डोनरकडनं आणि मग हे स्टेम सेल्स पेशंटला दिले जातात. मग हे स्टेम सेल्स जाऊन
हाडात जातात आणि मग ते तिथं रुजतात. नीश असतं, स्टेम सेलचं नीश असतं, तिथं जाऊन ते रुजतात आणि मग नॉर्मल पेशी तयार होतात, लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट. आता ह्या प्रक्रियेला म्हणजे आपण किमोथेरपी दिली साधारणपणे 5 दिवस पेशंटला, त्यानंतर डोनरकडनं सेल्स घेतले आणि पेशंटला दिले. मग ते रुजण्याची जी प्रक्रिया आहे ती साधारणपणे 10 ते 12 दिवस घेतात. म्हणजे टोटल साधारणपणे पेशंट 20 ते 21 दिवस राहतो हॉस्पिटलाइज्ड. एकदा पेशी पूर्ण नॉर्मल झाले की मग आपण त्यांना डिस्चार्ज करतो. आता या प्रक्रियेचे काही कॉम्प्लिकेशन्स असतात, जसं की GVHD, ग्राफ्ट व्हर्सेस होस्ट डिसीज. म्हणजे जे डोनरचे सेल्स आहेत ते पेशंटच्या बॉडीबरोबर रिॲक्ट करतात आणि त्याच्यामुळे कधीकधी पेशंटला लूज मोशन्स होतात, कावीळ होते, अंगावरती रॅश येऊ शकतो. यासाठी आपण औषध देतो आणि बऱ्याचशा वेळी ते कंट्रोलमध्ये येतं. ग्रेड 1, ग्रेड 2 GVHD हे औषधांना दाद देतं, पण ग्रेड 3 आणि ग्रेड 4 GVHD असतं ते बऱ्याच वेळा औषधांना दाद देत नाही आणि कधीकधी हे जीवावर बेतणार असं होऊ शकतं. मी म्हटल्यासारखं मगाशी आपण किमोथेरपी देतो त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते, त्यामुळे पेशंटला इन्फेक्शन होण्याची शक्यता खूप असते. त्यामुळे आपल्याला ह्या पेशंटना साधारणपणे 3 महिने जपायला लागतं. शक्यतो आम्ही शिजवलेलं अन्न त्यांना खायला सांगतो, कच्चं काही खाऊ नका, कारण कच्च्या अन्नातनं कधीकधी किटाणूचं म्हणजे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे शिजवलेलं अन्न खा असं सांगतो. आणि जास्त क्राऊडेड प्लेसेस म्हणजे जिथं खूप लोक आहेत अशा ठिकाणी जायचं नाही. एखाद्या माणसाला इन्फेक्शन असेल तर त्या माणसाने त्या पेशंटच्या जवळ न जाणं हा सगळ्यात मोठी गोष्ट असते. पहिले 90 दिवस खूप जपणं गरजेचं असतं. मी म्हटल्यासारखं या प्रक्रियेतनं बरं होण्याची शक्यता जिथं 0 असते नुसत्या किमोथेरपीने किंवा काही न करता, तर आपण जर ट्रान्सप्लांट केलं थॅलेसिमियासाठी, अप्लास्टिक ॲनिमियासाठी, ल्युकेमिया जे नुसत्या किमोथेरपीला दाद देणार नसतात अशांसाठी, तर साधारणपणे 70% लोक पूर्ण बरे होतात, आजारमुक्त होतात. त्यामुळे ही ॲलोजेनिक स्टेम सेल ट्रान्सप्लांटेशन ही प्रक्रिया जी आहे ती ह्या आजारात अगदी खूप फायदेशीर असते. 70 ते 80% लोक पूर्ण बरी होतात. थँक्यू.